आहा, मस्त मार्केटमध्ये सीताफळ आलेले आहे। सीताफळ तर सर्वांनाच आवडतात। आता सीताफळ खाऊन खाऊन बोर झालेले असणार, तर सीताफळाची एक रेसिपी बघूया। झटपट अशी 10 मिनिटात बनणारी सीताफळाची बासुंदी। न दुधाला उकळता फक्त 4 पदार्थ वापरून बनवलेली आहे अशी सीताफळ बासुंदी। तर आता इथे सीताफळाचा गर काढून घेऊया। सीताफळाचा गर हा 2-3 प्रकारे काढता येतो। मिक्सरच्या पॉटमध्ये गर टाकून एकदा फिरवून त्याच्या बिया निघून जातात, किंवा चमच्यानेही एक एक बी करून काढता येतं, किंवा चाळणीने गाळूनही त्याचा गर लगेच निघून जातो। इथे आता सगळा गर काढून तयार झालेला आहे। सगळ्या बिया आपण साईडला टाकलेल्या आहे। यासाठी कुठलेही ड्रायफ्रूट्स मी वापरलेले नाही आहे। फक्त 2 सीताफळ घेतलेले आहे आणि 2 सीताफळाला 2 चम्मच साखर वापरलेली आहे। त्यानंतर ही साखर आणि विलायची मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया। त्यासाठी 2 चम्मच साखर आणि 4 विलायची इथे घेतलेली आहे। त्याच इलायची व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजे म्हणून साखरमध्ये ते आधीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। त्यानंतर इथे सीताफळाचा गर टाकलेला आहे आणि तो 1-2दा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यानंतर इथे थोडं थंड असं दूध घेतलेलं आहे। 2 सीताफळाला 2 वाटी दूध घेतलेलं आहे। टाकून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे। जास्ती दुधाचा वापर न करता बनवल्यामुळे इथे सीताफळाची फ्लेवर येतो छान, आणि दूध पण वाटत नाही। सीताफळ खाल्ल्यासारखंही वाटतं आणि त्याची एक वेगळी टेस्ट येते। आपली इथे सीताफळाची बासुंदी रेडी आहे। यासाठी गार्निशिंगसाठी थोडे मी पिस्ता आणि केशर यूज केलेला आहे। झटपट 10 मिनिटात बनवलेली आपली सीताफळ बासुंदी इथे रेडी आहे। मस्त।